मी नम्रताताईंना विनंती करेन की आपण केक कटिंग करू. नमस्कार, ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिवसेनेचा प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस जो आहे तो ठाण्यातील इटर्निटी मॉलमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 19 मधील ज्येष्ठ नागरिकांकरिता देऊळ बंद 2 या चित्रपटाचं मोफत आयोजन जे आहे ते त्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ठेवताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांकरिता हा मोफत शो जो आहे त्या ठिकाणी त्यांनी आज त्याचं स्क्रीनिंग जे आहे या इंटरनेट मॉलमध्ये ठेवलेलं आहे. समोर आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस जो आहे तो या इंटरनेट मॉलमध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हात जोडा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राधाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. आणि सौ नम्रताताई भोसले जाधव मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण सर्वजण चित्रपट मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी देखील त्यांना या इंटरनेट मॉलमध्ये या ठिकाणी त्यांचा वाढदिवसाचा बर्थडे केक कापून या ठिकाणी त्यांचा शाल घेऊन त्यांचा सत्कार जो या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर मी विकासजी रेपाळे साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या वतीनं शुभेच्छा द्याव्यात. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थोडंसं मीच लेट आलो, 5-7 मिनिटं लेट आलो. मी युवा सेनेच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं, सुशील असेल, रुपेश असेल, सोनूपाल असेल, क्रेसिडा, हर्षाली, सगळेच, आता सगळ्यांची, सतीश, सगळ्यांचीच नावं घेत नाही आता. इकडे स्वप्नील शेळदार आहे, या सगळ्यांचंच मनापासून खरं तर मॅडमच्या वतीने आभार व्यक्त करतो की आज त्यांनी मॅडमचा वाढदिवस एका या सामाजिक उपक्रम, म्हणजे आपण तुम्ही सगळे सिनियर सिटीजन, हे जोशी साहेब इथे, हे तुम्ही सगळेच कायम आमचे पिलर्स आहात, कायमच आमच्या पाठीशी भक्कमपणे तुम्ही अगदी एका रॉक सॉलिड सारखे कायम आमच्या पाठीशी उभे असता आणि तुमच्या आशीर्वादामुळेच या प्रभागामध्ये काम करणं आम्हाला शक्य होतं. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी प्रभागात ज्यावेळेला काम करत असतो तेव्हा तुम्हीच खरं तर सिनियर सिटीजन ही आमची ताकद असता. आणि या सिनियर सिटीजन करता देऊळ बंद हा अतिशय चांगला चित्रपट युवा सेनेच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला. मी विशेषतः सुशील बेनवाल याचं मनापासून कौतुक करेल की ज्यावेळेला असा आम्ही सामाजिक उपक्रम काय करायचा तर त्यावेळेला सिनियर सिटीजनसाठी करूया ही भावना युवकांमध्ये देखील निर्माण झाली पाहिजे. आणि त्या भावनेतून या सगळ्या माझ्या युवा सहकाऱ्यांनी हे केल्याबद्दल मी तुमचं सगळ्या माझ्या युवा सहकाऱ्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अनेक सामाजिक उपक्रम उद्या देखील आहेत. खरं तर मॅडमचा वाढदिवस उद्या आहे, परंतु आजच खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला. तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सगळे सिनियर सिटीजन या ठिकाणी आला. थोडंसं सीट्समध्ये अजून सगळ्यांना जागेवरती स्नॅक्स वगैरे सगळं जागेवरती आणून देतील ही मुलं. तुम्ही सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि नम्रता मॅडमला त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या हातून असंच सामाजिक कार्य घडत राहू आणि समाजाची सेवा घडत राहू याच आपल्याला देखील मॅडम आपल्याला मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर्वांचे आधी खूप खूप आभार की माझ्या वाढदिवसानिमित्त आधी आमच्या संपूर्ण युवा सेनेने हा जो काही स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व युवा सेना पदाधिकारी आमची युवती सेना सर्वांचे आभार व्यक्त करते. कारण आम्ही नेहमी मला असं वाटतं एक हा प्रभाग आणि हे सर्व आमचे कार्यकर्ते म्हणा किंवा तुम्ही सर्व इथे उपस्थित आपण सर्व एक कुटुंब म्हणून कायम राहिलो. आणि मला असं वाटतं प्रत्येक
सुखदुःखात आपण एकमेकांचे साक्षीदार आहोत आणि उद्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्याच्या पूर्वसंध्येला इतक्या ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभणं हे मला असं वाटतं माझं अहोभाग्य आहे की इतके सर्व ज्येष्ठ नागरिक मला भेटले आणि अगदी निवांतपणे प्रत्येकाला मला भेटता आलं. तुमच्या शुभेच्छा स्वीकारता आल्या, कारण उद्या थोडीशी गर्दी असेल, गडबड असेल, तुम्ही येणार मला माहिती आहे सगळेजण, परंतु मला नाही भेटता आलं. तर आजचं जे तुमचं भेटणं झालं ते खूप छान वाटलं. सगळे खूप दिवसांनी भेटले आणि सर्वांचे आभार व्यक्त करते. कायमस्वरूपी तुम्ही म्हणजे मला असं वाटतं संपूर्ण प्रभागातले लोक आहेत त्याच्यामध्ये. आनंदनगर, गांधीनगर, मेंटल हॉस्पिटल परिसर, हाजुरी, कशिश पार्क, रघुनाथ नगर, सुर्वेवाडी, सगळेच लुईसवाडी, इथल्या सर्व परिसरातले हे तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात आणि निवडणुकांनंतर असं ज्येष्ठांना खूप असं भेटता नाही आलं आणि आज या वाढदिवसानिमित्त सर्वांची पुन्हा एकदा भेटगाठ झाली आणि एक वेगळं समाधान लाभलं. त्याबद्दल खरंच छान वाटतंय आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा शो तुम्ही आलात बघायला. निश्चितपणे तुम्हाला कोणतीही काही अडचण होणार नाही. तुम्हाला सर्व जागेवर उपलब्ध केलं जाईल सर्व कार्यकर्त्यांकडून आणि एक छोटं सरप्राईज पण आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. ते तुम्हाला मूवी सुरू झाल्यावरच दिसेल. तर खूप छान, थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि असेच आशीर्वाद आणि असंच सहकार्य पाठबळ तुमच्या सर्वांचं राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक ज्येष्ठांच्या वतीनं एक विशेष सत्कार, ज्येष्ठांच्या वतीनं एक सत्कार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी नम्रता मॅडम यांना देण्यात येत आहे. आणि ज्याप्रमाणे नक्कीच आपण पाहिलं तर या इंटरनेटी मॉलमध्ये या ठिकाणी नगरसेविका नम्रता भोसले जाधव त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळाला. केक कटिंग करून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस जो होता या ठिकाणी साजरा केला. त्यानंतर आता आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे युवासेना, युवती सेना यांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्या आंटी सांगतायत की आमच्या सगळ्या सिनियर सिटीजनच्या वतीने देखील नम्रता मॅडमचे ते आभार व्यक्त करतायत. दुसरं मला इटर्निटीच्या व्यवस्था हे जे आता सिनेमा काय मूवी मॅक्सच्या व्यवस्थापनाचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आमचा योगेश आणि जे काही इथे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की आपण 1 मिनिट फक्त येऊन आमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. कारण मूवी मॅक्सचं आम्हाला सहकार्य आहे म्हणून आम्ही हा शो आयोजित करू शकलो. कधी 2 आहे, 2 चालू केले शो. चला काय तुम्ही पैसे तुमचं सगळं योगेश जरा जोरदार यांच्यासाठी काही यांनी चित्रपट चांगला दाखवला तरच आपण बघणार ना. धन्यवाद. आपण शो चालू करू. पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचं, युवा सेनेच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद. चला आता आपण सर्वजण चित्रपट पाहणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर ठाण्यातील इटर्निटी मॉलमध्ये या ठिकाणी हा स्पेशल शो जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांकरिता या ठिकाणी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या खास वाढदिवसानिमित्त या ठिकाणी याचं आयोजन जे आहे ते मोफत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा बर्थडे केक कटिंग करून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस जो आहे तो ठाण्यातील या इटर्निटी मॉलमध्ये साजरा करण्यात आला. पण ते करू ना आता आपण लगेच आहे. मग करा ना, आपण इथे साईडला थांबू ना. आपण इथे साईडला थांबू. जर आपण साईडला होते ते तुम्ही ते घ्या सर्वांनी. 2 मिनिटं बोलवा ना ते. वाढदिवस त्यांचा आहे, त्यांना घ्या ना. अरे इकडे घे ना, कोकाटे एका साईडला ये. चला साईडला एका बाजूला या. हे कल्प्या
स्पेशल शो जो आहे तो या ठिकाणी या इटर्निटी मॉलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण आज आपण पाहिलं तर संपूर्ण स्क्रीन जे आहे ते ठाण्यातील या इटर्निटी मॉलमध्ये देऊळबंद शोसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खास करून विशेष आयोजन जे आहे ते या प्रभाग क्रमांक 19च्या डॅशिंग नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी हे ज्येष्ठ नागरिकांकरिता या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅडम, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला स्तुत्य उपक्रम युवा सेना आणि युवती सेनेच्या वतीनं राबवण्यात आलाय. देऊळबंद 2चं मोफत प्रदर्शन करण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सांगा? मला असं वाटतं कायमस्वरूपी माझ्या वाढदिवसानिमित्त युवा सेना असू दे, आमचे शिवसेना शाखेचे विविध पदाधिकारी, शिवसेना विविध शाखेच्या माध्यमातून सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्यक्रम हे राबवलेच जातात. आणि मला खूप छान असं सरप्राईज दिलं या लोकांनी की वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ नागरिकांकरता हा देऊळबंद 2 कार्यक्रम आयोजित केला. युवा सेनेचं सर्वांचं असं ठरलं की ज्येष्ठांकरता काहीतरी आपण विरंगुळा करू, चांगले काही कार्य करू, काही काम करू. तर मग काय करू शकतो? तर त्यांना आता सुट्टीचे दिवस आहेत. सर्व तरुण मंडळी घरातली मला असं वाटतं वेकेशन मोडवर असतात, बाहेर फिरायला जातात. मग ज्येष्ठ नागरिक घरी असतात. मग ज्येष्ठांकरता कुठेतरी छोटेसे मला असं वाटतं क्षण असे मनोरंजनाचे क्षण असावे याकरता यांनी हा मूवी ठेवलेला आहे. आणि मी स्वतः निस्सिम स्वामी भक्त आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हा देऊळबंद 2 कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी खरंच या सर्वांचे आभार व्यक्त करते. खूप दिवसांनी अगदी ज्येष्ठ नागरिक मनापासून त्यांची भेट झाली. कारण उद्याचं धावपळीच्या दिवसामध्ये म्हणजे तो पूर्ण दिवस धावपळीचा असतो ज्येष्ठ नागरिकांकरता. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण असं हवं तसं भेटता येत नाही, परंतु आजच्या दिवशी इतकं छान सर्वांना भेटता आलं. सर्वांनी भरभरून असे आशीर्वाद दिले आणि मला असं वाटतं आयुष्यात अजून काही नको, हे आशीर्वादच कामी येतात. आणि हे आशीर्वाद घेऊन आणि त्या सर्वांचं जे पाठबळ लावलं ते कुठे ना कुठेतरी अजून एक वर्ष चांगलं काम करण्याची जिद्द देऊन जातं. आणि मला असं वाटतं वाढदिवस हा काय असतो तर एक सामाजिक कार्य काही करतो आपण, तो देण्याचा दिवस आहे. आणि या माध्यमातून ज्येष्ठांनी आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याची कायमस्वरूपी परतफेड करू एवढीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. या ठिकाणी स्वामी देखील प्रकटले. एक वेगळा सरप्राईज खरं तर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलं आणि तुम्हाला देखील कसं वाटतं? खूप छान, म्हणजे अगदी छानसं असं आयोजन त्यांनी केलं. ज्येष्ठांकरता एक स्पेशल बड्डे माझा ठेवला, हेच माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. आणि केक कापला, त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यांनी केक भरवला. प्रत्येकाने मला अगदी शुभेच्छा देताना त्यांचं खूपच छान अशा भावना होत्या. आणि त्यांना बरं वाटलं की एक फक्त आमच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल फील केलं. ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. विका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवसानिमित्त आज मोफत स्क्रीनिंग आयोजित केले, काय सांगा? आज आम्ही युवा सेनेतर्फे जे प्रभाग क्रमांक 19चे युवा सेना पदाधिकारी एक असं ठरवलेलं 19 नंबर वार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी युवा सेनेने काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे. तर आमच्या मनात आणि ध्यानात देऊळबंद माझा मित्र सुशील यांनी एक विचार केला, आपण ज्येष्ठांना काहीतरी दाखवला पाहिजे. म्हणून आम्ही देऊळबंद हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांना दाखवला. ह्या टाईमने आम्ही घेतो. नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस आहे. खरं तर प्रभागामध्ये विविध सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवले जातात आपल्याही माध्यमातून, त्याबद्दल काय सांगा? आमचे गुरुवर्य विकास कृष्ण रेपाळे 80% समाजकारण 20% राजकारण हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. तर ज्येष्ठांना आम्हाला काहीतरी करायचं असेल त्यामुळं आम्ही आज हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांना केला आहे. त्याच्याबद्दल आम्ही पहिलं तर आधी विकास रेपाळे यांचा आभार मानतो. ते जे आमच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला मदत करतात, त्याच्याबद्दल शिकवण त्यांनी आम्हाला दिली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा खूप खूप आभार आहे. नम्रता भोसले मॅडमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा युवा सेनेतर्फे.
नम्रता भोसले मॅडमना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा त्यांना. ते आमच्या लोकांसाठी खूप ज्येष्ठांसाठी खूप कामं करतात आणि त्यांना हे वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम ठेवला आहे ह्या त्यांनीच आणि साहेबांनीच ठेवला आहे. त्यांच्यासाठी खूप खूप वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपण पाहिलं तर या प्रभाग क्रमांक 19मध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता हा चित्रपटाचं देऊळ बंद 2 या चित्रपटाचं आयोजन जे आहे ते नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज ठेवण्यात आलेलं होतं. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.